कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अतिशय महत्त्वाच्या 14 किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत. फ्रीजमधील सर्व नकोसे वास शोषले जाण्यासाठी फ्रीजमध्ये लिंबाचे 2 भाग करून ठेवून द्यावे. 2. डोसा किंवा इडली हलकी होण्यासाठी डाळीबरोबर थोडे पोहे भिजवावेत. 3. फ्रीजमध्ये मंद सुगंध दरवळत राहण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडं व्हॅनिला एसेन्स टाकून फ्रीजमध्ये ठेवावे. 4. डोसा किंवा इडलीचे पीठ शिल्लक राहिल्यास ते आंबट होऊ नये म्हणून 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्या. 5. इडलीचे पीठ भिजवताना सोडा किंवा बेकिंग पावडर न टाकता कांद्यावरचा पापुद्रा काढून धुवून तो या पिठात बुडवून ठेवा. पीठ छान आंबते व इडली चांगली हलकी होते. 6. पकोडे भजी करताना पिठात कॉर्नफ्लॉवर टाकावे. तेल कमी वापरले जाते आणि भजी कुरकुरीत होतात. 7. महिन्यातून एकदा थोडे मीठ मिक्सरमध्ये घेऊन बारीक करावे. यामुळे मिक्सरच्या प्लेटची धार कायम राहते आणि मीठ पण बारीक मिळते. 8. कांदा भजी करताना बेसनच्या पिठामध्ये थोडा रवा मिसळावा. त्याचप्रमाणे थोडं कोबी घालावा. यामुळे भजी कुरकुरीत तर होतातच, पण कोबीमुळे आवश्यक जीवनसत्वेही मिळतात. 9. साईचे ताक मिक्सरमधून काढल्यास लोणी जास्त निघते व ताक पातळ होते. साईचा चोथा लागत नाही. 10. दही वड्यासाठी दही लावताना दुधात साखर विरघळून विरजण लावावे. 11. दालचिनी किंवा वेलचीची पूड करताना त्यात थोडी साखर टाकावी. पूड पटकन होते. 12. पावसाळ्यात काडीपेटी कोरड्या राहणं फार अवघड असतं, म्हणून यासाठी काडीपेटीत तांदळाचे 7 ते 8 दाणे टाकून ठेवावे. यामुळे काडीपेट्या दमट होत नाही. 13. दुधाच्या पावडरची पेस्ट करून कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घ्याव्या, म्हणजे गार झाल्यावर खवा तयार होतो. 14. तूप कडवून झाले की तुपाच्या भांड्याला पाणी घालून गरम करून गाळून घ्यावे व या पाण्यात भात शिजवावा किंवा आमटीत किंवा कणिक भिजवताना घालावे. तुपाचा वास चांगला येतो. जास्त पाणी उकळून घेऊ नये, कारण याने बेरीचा आंबटपणा उतरेल.